ती बांगलादेशातील एका छोट्याशा गावामध्ये राहत होती. तो दिवस होता निकालाचा. सर्व मुले मुली आपल्या निकालाची आतुरतेनं वाट पाहत होती. तिच्या हृदयात मात्र धडकी भरलेली होती. नेमका आपला निकाल काय येईल? आपण पास तर होणार ना? हा विचार तिच्या मनामध्ये सतत येत होता. 12 वर्षांची ती चिमुकली, त्यामुळे घामाने भिजलेली दिसत होती. काही वेळातच निकाल तिच्या हाती आला. पण जे व्हायला नको होतं तेच झालं. तिच्या निकालावरती शेरा होता, नापास. ते पाहिल्याबरोबर तिच्या डोळ्यासमोर घरातील सारे दृश्य फिरू लागले. आता आई ओरडणार, बाबा मारतील, तू अभ्यास केला नाहीस, फक्त टंगळमंगळ करत असतेस. नाना प्रश्न आणि दृश्य तिच्या डोळ्यासमोर फिरू लागली. मी आता घरी गेली तर माझं काही खरं नाही, हा विचार तिला घरी जाऊ द्यायला तयारच नव्हता. आज घरी जायचं नाही हे तिच्या मनी ठरवलं. कुठेतरी लांब निघून जाऊ, त्यामुळे आपले आईवडील आपल्याला शोधूही शकणार नाहीत आणि रागावणार देखील नाहीत. चालत चालत ती दुसऱ्या गावाजवळ पोहोचली. बराच वेळ तिथेच बसली होती. चेहऱ्यावर निराशा होती. आता पुढे काय, हा प्रश्न देखील तिच्यासमोर होता. तितक्यात एका स्त्रीने तिच्या चेहऱ्यावरील ते दुःख ओळखलं. ही मुलगी फार अडचणीत दिसते असा विचार करून ती तिच्या जवळ आली. तिने प्रेमाने तिला विचारले, काय झालं, तू इतकी उदास का बसली आहेस? ती चिमुकली थोडीशी थबकली. काय बोलावं हे तिला कळेना. पण त्या महिलेने पुन्हा तिला प्रेमाने विचारले. तेव्हा मात्र तिनं सांगितलं की माझा निकाल लागला, मी नापास झाले. आता माझे आईबाबा मला मारतील, ओरडतील, म्हणून मला घरी जाण्यासाठी खूप भीती वाटत आहे. भीतीमुळे मी इथे येऊन बसले आहे. कुठेतरी निघून जावं असा विचार माझ्या मनामध्ये येत आहे. तिचे हे बोलणे ऐकून त्या महिलेनं तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, तुझे म्हणणे कदाचित बरोबर आहे. तू जर आत्ता घरी गेलीस तर तुझे आईबाबा तुझ्यावरती फार रागावतील आणि तुला कदाचित मारहाण देखील करतील. तेव्हा तू एक काम कर, माझ्यासोबत चल. 1-2 दिवस तू माझ्यासोबत राहा. त्यानंतर त्यांचा राग शांत होईल आणि मग ते तुला ओरडणार नाहीत. त्या मुलीला देखील त्या महिलेचं ते म्हणणं पटलं. जर आपण 1-2 दिवस घरी गेलो नाही तर आपले आईबाबा आपल्याला रागावणार नाहीत. त्यात महिलेने तिला तू माझ्याबरोबर माझ्या घरी चल असे सांगितले. त्याबरोबर ती मुलगी देखील तिच्यासोबत निघाली. त्या महिलेच्या घरी ती गेली. लगेचच त्या महिलेने तिला खाण्यासाठी काही चविष्ट वस्तू दिल्या. ती खूपच प्रेमानं त्या मुलीसोबत बोलत होती. त्या मुलीला देखील त्या महिलेचे फार अप्रूप वाटत होते. आपण हिच्या ओळखीच्या नाही तरी देखील ही आपल्याशी किती छान वागते आहे, या गोष्टीचं त्या मुलीला नवल वाटत होतं. या पद्धतीने तो दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती मुलगी उठली तेव्हा महिलेनं तिच्यासमोर गरम गरम चहा नाश्ता ठेवला. चहा नाश्ता झाल्यावरती न बोलता बोलता त्या मुलीनं सोबत तिच्या कुटुंबाची देखील सर्व माहिती त्या महिलेने काढून घेतली. तेव्हा महिलेला कळले की हिचे कुटुंब तसे मध्यमवर्गीयच आहे. तिने लगेचच त्या मुलीला म्हटलं, माझ्या ओळखीची एक व्यक्ती आहे जी मुंबईमध्ये जॉब लावून देते. तुला तिथे जॉब करायला आवडेल का? कारण तिथे तू काम करायला गेल्यावरती तुला भरपूर पैसे मिळतील आणि त्यामुळे तुझ्या आईबाबांना देखील तुझ्यावरती कधीही ते रागावणार नाहीत. तसेही तू अभ्यासात काही हुशार नाहीस. निदान चांगले काम करून तू तुझं भविष्य उज्ज्वल करू शकतेस. त्या मुलीला त्या महिलेचं हे बोलणं खूप छान वाटलं. तिला वाटलं आपण मुंबईला गेल्यावरती आपल्याला एखाद्या कंपनीत किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी काही चांगलं काम असावं. कारण तिने देखील मुंबईबद्दल बरंच काही ऐकलं होतं. मुंबईला चांगली कामं असतात, तिथे जाणारी माणसं चांगली कमावतात हे तिच्या ऐकण्यात आत्तापर्यंत आलेलं होतं. शिवाय तिने मुंबईची ही दुनिया
टी व्हीमधून मोबाईलमधून देखील पाहिलेलीच होती. तिने लगेचच त्या महिलेला होकार दिला. पण इकडे मात्र 2 दिवस झाले तरी आपली लेक परतली नाही. या गोष्टीमुळे तिचे आईबाबा तिची शोधाशोध करत होते. गावात, शाळेत, आजूबाजूच्या गावात सगळीकडे तिच्या आईवडिलांनी तिची चौकशी केली. पण तिचा मात्र कुठेही पत्ता लागला नव्हता. मुलगी मिळत नाही, कुठे गेली म्हणून ते कुटुंबीय हैराण झाले होते. इकडे मात्र या महिलेने तिला 2 दिवस आपल्याच घरात ठेवले होते. ती तिचा अगदी छान पाहुणचार करत होती. त्यानंतर 2 दिवसांनी एका रात्रीच्या वेळी तिनं तिला कोलकाता येथे घेऊन गेली. ते देखील लपतछपतपणे. कोलकात्याला पोचल्यावरती मुलगी थोडीशी घाबरल्यासारखी वाटत होती. तेव्हा तिने तिला पुन्हा सांगितलं, जर तू घरी गेलीस तर तुला तुझे आईवडील मारून टाकतील. मुलगी पुन्हा त्या महिलेच्या बोलण्यावरती आली. त्यानंतर त्या मुलीला विमानानं मुंबईला आणलं गेलं. जेव्हा ती विमानात बसली तेव्हा मात्र तिला खूप आनंद झाला. आपण विमानात बसून मुंबईला जातोय, म्हणजेच आपण मुंबईला गेल्यावरती खूप सारा पैसा कमावू शकतो आणि त्यामुळे आपले आईवडील आपल्याला माफ करतील. या गोष्टीची तिला आता शाश्वती झाली होती. तिला एका ठिकाणी एका घरी घेऊन जाण्यात आलं. इथे 5 ते 6 मुली राहत होत्या. का कुणास ठाऊक, पण त्या मुलींकडे पाहून त्या मुलीला थोडीशी भीती वाटली. कारण त्या तिच्याकडे पाहत होत्या, तिला न्याहाळत होत्या. त्यांची नजर तिला भेदक वाटत होती. जी महिला तिला खूप पैसा कमावशील असं आश्वासन देत होती, ती मात्र आता तिच्यासोबत नव्हती. ही मुलगी एकटीच त्या घरामध्ये घाबरलेल्या अवस्थेत एका कोपऱ्यात जाऊन बसली. आपण चुकीच्या ठिकाणी आलोय का? आपल्यासोबत काही बरं वाईट तर होणार नाही ना? असे नानाविध प्रश्न आता तिच्या मनामध्ये येऊ लागले होते. विचार करत बसलेली असतानाच तिला एक इंजेक्शन दिलं गेलं. त्यानंतर लगेचच ती बेशुद्ध झाली. पण जेव्हा ती शुद्धीवरती आली तेव्हा तिच्या पोटात दुखत होतं. तिला स्वतःची अवस्था देखील काहीतरी विचित्रच वाटत होती. आपण आलो तेव्हा व्यवस्थित होतो, आता असे अस्ताव्यस्त का आहोत? हा प्रश्न की तिच्या मनाला विचारू लागली. आपल्यासोबत काही वाईट झालं नाही ना? हा प्रश्न तिच्या मनात उभा राहिला होता. त्या बाईनं जे सांगितलं ते खरं होतं की आपण कुठेतरी चुकीच्या जागी अडकलो हे तिला आता कळत नव्हतं. ती रडवेली झाली. तिने तिथे असलेल्या मुलींशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण कुणीही तिच्याशी बोलत नव्हतं. एका मध्यमवयीन पुरुष तिथे आला तेव्हा तिनं त्याला सांगितलं, मला माझ्या गावी परत जायचं आहे, मला इथे राहायचं नाही, मला भीती वाटते. त्यावर तो तिला म्हणाला, तुला तुझ्या गावी जायचं असेल तर तुला इथे काम करावं लागेल. तिने लगेचच त्याला प्रश्न विचारला, मला इथे नेमके काय काम करायचे आहे? तेव्हा त्या पुरुषाने तिला सांगितलं, तुला पुरुषांसोबत शरीर संबंध ठेवावे लागतील. हे उत्तर ऐकून तिच्या पायाखालची जमीनच ढासळली. तिनं त्यांना विनंती करायला सुरुवात केली, माझे वडील मला गावी परत जाण्यासाठी पैसे पाठवतील, मला माझ्या वडिलांशी संपर्क करू द्या, मला हे असं काम करायचं नाही, मला माझ्या गावी जायचं आहे. तेव्हा तिला सुरीने दुखापत करण्यात आली. तिच्या हातावर, पाठीवरती चटके देण्यात आले. इतकं करूनही जेव्हा ती नकार देत होती तेव्हा तिचा एक व्हिडिओ बनवला गेला. आता तिला दररोज वेगवेगळ्या पुरुषांकडनं खराब काम करून घेतलं जाऊ लागलं. त्यातून मिळणारे पैसे ते लोक तिला देतच नव्हते. आता तिला सतत इतर ठिकाणी देखील पाठवलं जात होतं. कधी कधी गुजरातमध्ये तर कधी वसईमध्ये. सतत तिच्या संपर्कामध्ये अनेक अनोळखी चेहरे येत होते. जेव्हा ती नकार देत होती तेव्हा मात्र तिला चटके दिले जात होते. तिचा बनवला गेलेला तो व्हिडिओ तिला सतत दाखवला जायचा आणि म्हटलं जायचं की जर तू नकार दिलास तर हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल करणार, त्यामुळे तू, तुझं कुटुंबीय सर्वांचीच बदनामी होणे. आता त्या मुलीला कळत होतं
की चूक आपल्या हातून झालेली आहे. आपण त्या महिलेवरती विश्वास ठेवून आलो, पण आज आपल्याला मात्र त्यामुळे मोठ्या संकटात अटकावे लागणार आहे. आई-वडील आपल्याला ओरडतील म्हणून आपण घर सोडलं, पण आज आपण एका वेगळ्याच दुनियेमध्ये अडकलो आहोत. तिला दररोज वेगवेगळ्या पुरुषांचा सामना करावा लागत होता, पण तिचं मन मात्र आता तिथून बाहेर पडण्याची तयारी करू लागलं होतं. काहीतरी करायचंय आणि इथून निसटायचंय हा विचार तिने मनात पक्का केला. त्या दिवशी ती सफाईनं त्या खोलीतून निसटली. तिच्या हाती होते 500 रुपये. ते घेऊन ती एका स्टेशनवरती पोचली. तिने आपल्या वडिलांना फोन केला आणि आपल्याला गावी यायचं आहे असं सांगितलं. आपली मुलगी सुखरूप आहे हे ऐकून वडील देखील आनंदित झाले. त्यांनी मुलीला सांगितलं की मी तुला आपल्या गावी सुखरूपपणे आणतो. त्यानंतर तिच्या वडिलांनी सर्वत्र फोन करायला सुरुवात केली. त्यातून त्यांना एका व्यक्तीचा नंबर मिळाला, जो व्यक्ती मुंबईचाच होता. त्या व्यक्तीचा नंबर वडिलांनी मुलीला दिला. त्याला फोन केला तेव्हा तो तिला वसईच्या नायगाव येथे घेऊन गेला. पण हा व्यक्ती देखील अगोदरच्या माणसासारखाच निघाला. त्यानं देखील तिला तेच काम करायला सांगितलं. त्याने तिला सांगितलं, तू माझं म्हणणं ऐकलं नाही तर मी तुला गावी सोडणार नाही. जेव्हा तिने नकार दिला तेव्हा त्याने तिला मारहाण करायला सुरुवात केली. येथे देखील पुरुषांना खोलीवर आणलं जात होतं. रेल्वेने 10-12 तास प्रवास करून तिला दुसरीकडे देखील नेलं जात होतं. आपण ज्या व्यक्तीशी आपल्या मुलीचा संपर्क करून दिला तो अजूनही आपल्या मुलीला गावी पाठवत नाही, म्हणून तिच्या वडिलांनी त्या व्यक्तीला अनेकदा फोन केले आणि माझ्या मुलीला गावी पाठवा असे सांगितले, पण तो व्यक्ती मात्र सतत टाळाटाळ करत होता. आता तिच्या वडिलांना कळले की आपण स्वतःच या गोष्टीमध्ये पुढाकार घेतला पाहिजे, तर आपली मुलगी ह्या नरकातून बाहेर पडू शकते. त्याप्रमाणे त्यांनी शेवटी बांगलादेशातील खुलना मॉडेल पोलीस स्टेशनला संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार केली. त्यानंतर वसई विरार पोलीस आयुक्तालय येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पक्षाला 26 जुलै रोजी सकाळी या संदर्भात माहिती मिळाली. वसईतील एका इमारतीत काही दलालांकडून बांगलादेशी अल्पवयीन मुलींकडे जबरदस्ती वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी वसईतील त्या इमारतीमध्ये छापे टाकले. छापे टाकण्यापूर्वी गेलेल्या टीमनं पूर्ण तयारी अगोदरच केलेली होती. त्यांनी स्वतःला विभागून घेतलेलं होतं. एक टीम दबा धरून इमारतीच्या खाली थांबली होती, तर दुसरी आत शिरली होती. काहीच वेळामध्ये पोलिसांनी तेथे घटनास्थळी असलेल्या पुरुषांना ताब्यात घेतलं. समोरच त्यांना ती मुलगी दिसली, 12 वर्षांची मुलगी. पण तिच्याकडे पाहून कुणाचंही हृदय पिळवटून जावं अशी तिची अवस्था झालेली होती. शरीरावर, हातावर, मानेवर असंख्य जखमा, चटके आणि मारलेल्याच्या खुणा. काही क्षण तिला पाहणारे स्तब्ध उभे राहिले. इतक्या लहानग्या जीवाला किती सहन करावं लागलं, तेही एका छोट्याशा चुकीमुळे. आता तिची अवस्था अशी होती की तिला समोरचा प्रत्येक व्यक्ती हा तिचा छळ करणाऱ्या पुरुषांसारखाच वाटत होता. त्यामुळे पोलिसांना पाहिल्यावरती देखील ती घाबरलीच होती, पण तिला धीर दिला गेला. त्यानंतर तिला ताब्यात घेऊन रिमांड होममध्ये पाठवण्यात आलं. तिथे एकूण 2 छापे टाकण्यात आले होते. पहिल्या छाप्यात 3 आरोपी पकडले गेले आणि 2 पीडितांना सोडवण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या छाप्यामध्ये 3घांना अटक करण्यात आली आणि 3 पीडितांना सोडवण्यात आलं. या पीडितांपैकी एक 12 वर्ष वयाची ती मुलगी म्हणजेच ती अल्पवयीन मुलगी होती. तिचा मोबाईल अगोदरच काढून घेण्यात आलेला होता. तिने दिलेल्या माहितीनुसार गुजरातमधील एका पत्त्यावरनं एका महिलेला पकडलं गेलं. तसेच अहिल्यानगर मधूनही आरोपींना अटक केली गेली.
कोल्हापूरला ही पथकं पाठवली गेली. तिला जेव्हा दवाखान्यात उपचारासाठी पाठवलं गेलं तेव्हाही तिला स्पर्श होताच ती थरथर कापत होती. तिच्या अंगावरती अनेक ठिकाणी चटके दिलेल्याच्या जखमा होत्या. सुरीने कापलेल्याच्या खुणा होत्या. जवळजवळ 200 पुरुषांनी तिच्यावरती अत्याचार केला होता. या प्रकरणामध्ये 2 महिला आणि 7 पुरुषांना अटक करण्यात आलेली आहे. आता पुढील कारवाई सुरू झालेली आहे. थोड्याच दिवसात त्या 12 वर्षाच्या निरागस मुलीला तिच्या घरी म्हणजेच बांगलादेशमध्ये पाठवण्यात येईल. या घटनेतून खूप मोठा सामाजिक संदेश आपल्याला मिळतो. एखाद्या मुलाच्या जीवनातले अपयश, भीती आणि गैरसमज हे कधीही त्याच्या आयुष्याचा शेवट नसतात. पण चुकीच्या वेळी चुकीच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवणं हे त्याच्या आयुष्याला नरक बनवू शकतं. मुलांना आणि पालकांना दोघांनाही संवादाची खूप गरज आहे. अपयश आलं, चूक झाली तरी राग, मारहाण किंवा अपमान याऐवजी प्रेम, समजूत आणि आधार दिला तर अशी दुर्घटना टाळता येते. शाळा, समाज आणि कुटुंब यांनी मिळून मुलांना मानसिक सुरक्षितता दिली पाहिजे, जेणेकरून ते भीतीमुळे घर सोडणार नाहीत. अनोळखी व्यक्तीच्या आश्वासनावरती कधीही विश्वास ठेवू नये, विशेषतः जेव्हा ते झटपट पैसे किंवा सोपे उपाय देत असतात. मानवी तस्करी, लैंगिक शोषण आणि मुलांवरील अत्याचार हे अजूनही आपल्या समाजात गंभीर समस्या आहेत. प्रत्येकाने याबद्दल जागरूक राहून संशयास्पद हालचाली दिल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. एक लक्षात ठेवा, एक संवाद जीव वाचवू शकतो आणि एक दुर्लक्ष जीव उद्ध्वस्त करू शकतो. आता ह्यातून पालकांसाठी आपण काय संदेश देऊ शकतो? मुलांना पास नापास या 2 शब्दांनी मोजू नका. त्यांच्यातली क्षमता, स्वप्न आणि भावना ओळखा. रागाऐवजी संयम वापरा, कारण एका चुकीच्या शब्दाने किंवा वागण्याने मुलं घरापासून दूर जाऊ शकतात आणि अशा भयानक परिस्थितीमध्ये सापडू शकतात. 2. मुलांसाठी काय संदेश असेल तर अपयश आलं तरी पळून जाणं हा उपाय नाही. तुमचं कुटुंब तुमच्यासोबत आहे. राग हा तात्पुरता असतो, पण प्रेम हे कायमचं असतं. अनोळखी लोकांच्या सोनेरी स्वप्नांना कधीही बळी पडू नका. जगात प्रत्येकजण चांगला नसतो. त्याच्यानंतर आपण समाजासाठी काय संदेश देऊ शकतो? तर मानवी तस्करी फक्त इतर कुणाच्या बाबतीत घडते असं समजू नका. ती आपल्या आसपासही घडू शकते. संशयास्पद हालचाली, नवीन अनोळखी लोकांनी लहान मुलांशी जास्त जवळीक साधणे किंवा अचानक पैशाचे आश्वासन देणे याकडे लक्ष द्या. अपयशाला घाबरू नका, पण चुकीच्या माणसांवरती विश्वास ठेवायला घाबरा. कारण अपयश तुम्हाला उभं राहायला शिकवतं, पण चुकीचा विश्वास तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकतो. ही फक्त एका मुलीची कहाणी नाही, ही त्या हजारो मुलांची कहाणी आहे जी अपयश, भीती आणि चुकीच्या विश्वासाच्या जाळ्यात अडकतात. एक छोटीशी चूक, एका क्षणाचा राग आणि एखादं निरागस बालपण कायमचं अंधारात हरवतं. आपण पालक म्हणून, शिक्षक म्हणून, माणूस म्हणून आपल्या मुलांना ऐकायला हवं, त्यांना समजून घ्यायला हवं, कारण एकच संवाद त्यांना अशा नरकात जाण्यापासून वाचवू शकतो. अपयश आयुष्य संपवत नाही, पण चुकीचा विश्वास मात्र ते उद्ध्वस्त करू शकतो. मुलांना आधार द्या, प्रेम द्या, सुरक्षितता द्या, कारण एक क्षणाचा आधार आयुष्यभराचं संरक्षण ठरू शकतो. जर तुम्हाला ही गोष्ट मनाला भिडली असेल तर ती फक्त स्वतःजवळ ठेवू नका. ही कथा शेअर करा, जेणेकरून प्रत्येक पालक, प्रत्येक मूल आणि प्रत्येक समाजातील व्यक्ती यामधून शिकू शकेल. मानवी तस्करी आणि मुलांवरील अत्याचार विरोधात आवाज उठवणं ही आपली जबाबदारी आहे. आत्ता लगेच हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या आजूबाजूच्या अशा घटनांवरती लक्ष ठेवा, कारण तुमची जागरूकता कुणाचं तरी आयुष्य वाचवू शकते.
धन्यवाद.